भावार्थ रामायण बालकांड अध्याय 23. जनक वंशाची माहिती. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पुढे नाथ महाराज सांगतात की सूर्यवंशी कुळाची माहिती सांगितली. आता मी माझ्या कुळाची माहिती सांगतो म्हणून राजा जनक बोलू लागले आणि त्यात आपल्या कुळाची माहिती सांगत असताना म्हणतात, आमच्या कुळात निमी नावाचा राजा होऊन गेला. त्याची कीर्ती महान होती. वसिष्ठाने शाप दिलेला होता त्यांना, आणि ते राजे जगाचे जे देखणेपण आहे ते देखणेपण त्यांच्यामध्ये सामावले होते. म्हणून त्यांचे नाव निमी होते. आणि त्यांचा मुलगा मिथी नावाचा होता. त्याने मिथीला नगर वसविले होते. आणि मिथी नावाचा मुलगा जनक म्हणजे त्याने स्वतःच्या लेकराप्रमाणे जनतेचा सांभाळ केला, म्हणून त्याचे नाव जनक असे होते. त्याचा पुत्र दुष्टकेतू तो धर्मात्मा होता. त्यापासून जनक नावाचे राजे अनेक होऊन गेले. त्यातच मी तुमचा दास सेवक म्हणजेच जनक. पुढे सांगत असता म्हणतात की सुधन्वा नावाचा राजा माझ्या सीतेला अपहरण करून घेऊन जाण्यासाठी मिथिलेला आला होता. पण त्याच्याशी मी युद्ध करून त्याला पराभूत केलं आणि त्याच्या नगराच्या गादीवर माझ्या भावाला बसविले. आणि माझ्या भावांना 2 मुली आहेत. त्यांना सुद्धा सुंदर अशा प्रकारचं रामाप्रमाणेच वर पाहिजे असं बोलू लागल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना राजा जनक बोलू लागले, जसं सीतेला रामाला दिले तसं उर्मिलेला लक्ष्मणाला द्यावी, मांडवी भरताला द्यावी आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला द्यावी असे जनकाने सांगितल्यानंतर सर्व लोकांना आनंद झाला. आणि फाल्गुन मास उत्तरा नक्षत्र या तिथीवर लग्न करण्याचे ठरले. वसिष्ठ व विश्वामित्र जनकाच्या मताला परवानगी दिली आणि नगरामध्ये वाद्य वाजू लागले. दशरथाने जनकाची परवानगी घेऊन देवक बांधण्यासाठी सिद्ध झाले आणि जनकाने हात जोडून सर्वांचे आदर सत्कार केले. रामाच्या लग्नाच्या मंडपाच्या आध्यात्मिक वर्णन करताना नाथ महाराज सांगतात की प्रभूच्या लग्न मंडपावरचे मुख्य जे स्तंभ आहे ते 4 वेद आहेत. आणि त्याच्यावरती आडवा स्तंभ म्हणजे धैर्याचे स्तंभ म्हणून लावले गेले. आणि त्या स्तंभावरती 4 पुरुषार्थाचे तोरण बांधले गेले. त्यामुळे या मंडपामध्ये सदा मुक्त द्वार अशा प्रकारचे लावले गेले. आणि त्या नवरदेवापर्यंत कोणीही साधक जाऊन त्यांची दर्शन घेऊ शकतो. अशा त्या मंडपावरती उपनिषद नावाचा कापड लावलेला आहे. म्हणून हा मंडप अगदी सुशोभित दिसू लागले. आणि कन्या मंडपामध्ये भावांचे शुद्ध सत्वाचे आहेत. आणि त्याच्यावरील सद्बुद्धीचे द्वारे ह्या मंडपाला आहेत. आणि ह्या कन्या मंडपामध्ये धर्माचे चांदवा लावलेला आहे. आणि ब्रह्मरूपाने भरलेला छत त्या मंडपाला लावलेला आहे. कन्याग्रही शांतिरूपी पंगत आहे आणि वरग्रही निज भक्ती विसावलेली आहे. कन्येच्या ग्रही नवरसाच्या प्राप्तीने भरलेले आहे आणि वरग्रहामध्ये नवविधी भक्ती त्या ठिकाणी साठवले गेले आहे. अशा प्रकारचे तुलनात्मक वर्णन नाथ महाराज या ठिकाणी करत आहात. कन्याग्रही वाचवले जाते. वराच्या घरी कीर्तन गजर नाचवले जातात. कन्याग्रहामध्ये वेद म्हणणारे आणि वराच्या घरी स्वतः वेद आहेत. कन्येच्या घरी 4 नवरे आणि वराच्या घरी नर नारीच्या पलीकडचे बिऱ्हाड आहे. मग पुढे गुरु वसिष्ठ आणि दशरथाला बसवून देवविधी करू लागले. आणि हे कार्य करत असताना सर्व देवता आल्या, नवग्रह सुद्धा आले. त्यामुळे राजा दशरथाला आनंद झाला. आणि त्यावेळी सर्व याचकांना दोन्ही राजे दान धर्म करू लागले. त्यात दूध देणाऱ्या गायी वाटू लागले.
त्याच वेळेस कैकेयीचा भाऊ युधाजित नावाचा तेथे आला आणि जनकाने त्यांना सन्मानित केले आणि सिंहासनावरील राजाला बसविले. त्याचबरोबर नवरा नवरीला अभ्यंग स्नान घालून सर्व ऋषींना सन्मान दिला आणि चारी नवरदेवांना मुक्ताफळीची माळा घातली व चारी मुलींना शुद्ध चितांबरी दशरथाने आणलेली त्यांना नेशवनात आली. मग पुढे अग्रपूजेचा मान विश्वामित्राला दिले आणि सर्व ऋषींची पूजा केली आणि त्याचबरोबर सर्व कलवरी आणि 3 वरमाईची सुभेदानी पूजा केली. मग पूजा झाल्यानंतर सुभेदानी म्हणायला सुरुवात केली की हे जावई बुवा, माझ्या हातचं जे काय असणारं रुकवत आहे ते रुकवत तुम्ही या ठिकाणी खावा अशी विनंती प्रभू रामचंद्राला केली. त्याच वेळेस नाथ महाराजांनी सुमेधाने केलेल्या रुकवताचे वर्णन या ठिकाणी करत असताना म्हणतात की आंबट तिखट आणि सर्वांगाने कडवड असे फळे आणले होते. ते म्हणजे रामरसाने व्यापलेली फळे रामाला अर्पण करू लागली. रामाबरोबर जे लोक होते त्यांनाही रुकवतातील स्वाद घ्यायला मिळू लागले. जे अंतःकरणी राम ज्याच्या जवळ आहे अशांना तेथील अन्नाची चव लागू लागली आणि ज्याचे रामस्मरणी मन नाही त्याला हे रुकवताचे घास मुखात घालताच तोंडावाटे धूर येऊ लागले. मग ते लोक कपाळावर हात बळवू लागले, म्हणजे जे निर्गुण आहे त्याचे पोट भरले. त्यात सूक्ष्म अशा सेवया केल्या, त्यात श्रीसागराचे दूध आणून श्रीरामाला देऊ लागल्या, त्यात परम भक्तीची साखर आणि पंचरसाचे तूप त्यावर वाढले. त्यामुळे श्रीराम खात असताना आनंदाने डोलू लागले. त्यात 6 शास्त्रांचे पापड तयार करून दिले व त्याबरोबर शांतीने भरलेली कुरवडी श्रीराम प्रभू खाऊ लागले आणि विषयाचे लाडू विवेकाने फोडून खायला सुरुवात केली. वैराग्याची कडी करून त्यात जिरेमिरे घालून श्रीरामाला वाढू लागले आणि 4 विधाच्या मांड्या करून रामाच्या पात्रात वाढण्यात आला व विवेकाने वेचलेले तांदूळ आणि त्याचा भात वाढण्यात आला आणि सर्व अन्नाला गोडी आणणारा मीठ त्यात घातलेले अन्न सेवन करू लागले. अशा प्रकारे सर्व वर वधू मंडळी जेवत असताना कुठल्याच प्रकारची कमतरता दिसून आलेली नाही. त्यामुळे सर्व जेवणारे स्वानंदाने डोलू लागले. त्यावेळी श्रीरामाने जेवण करताना तामणामध्ये थोडे राहिलेले अन्न म्हणजे श्रीरामनामाची मुद्राच होय, ते घेण्यासाठी सुमेधेने उचलले. कसल्याच प्रकारची लाज न धरता जावयाचे उष्ट्या अन्नाची चव चाखू लागले. मग श्रीरामाला आनंद झाला आणि श्रीरामाने सासूला सुमनेची माळ दिली, म्हणजे भगवंतांनी भक्ती बघितली आणि सुमनाची माळ भक्तीला अर्पण केली व सर्व मंडळी वासनाच्या शिरा काढून पानाचा विडा खाऊ लागले. अशा प्रकारे नाथ महाराज इथेच अध्याय समाप्त करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.